हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत। तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली या विषयावर आपण व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। तर महाराष्ट्र नदी प्रणाली, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे, तर ते कोणकोणते आहे? गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, पूर्णा, कोकणातील नद्या आणि नर्मदा नदी। तर कोकणातील नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या अरबी समुद्रात मिळतात आणि पठारावरील नद्या पूर्व वाहिनी नद्या आहेत। तर त्या कोणकोणत्या आहेत? भीमा, कृष्णा आणि गोदावरी। आणि अरबी समुद्रात तापी आणि नर्मदा या नद्या अरबी समुद्रात मिळतात। गोदावरी नदीनं 49.5% एवढे क्षेत्रफळ महाराष्ट्रातील व्यापलेलं आहे। भीमा कृष्णा नदीनं 22.6% एवढे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि तापी पूर्णा नदीनं 17.6% एवढे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे। कोकणातील नद्या या 10.7% एवढे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे। सर्वात कमी आहे नर्मदा नदीनं व्यापलेलं आहे, तर ते किती आहे? 0.5% एवढा आहे नर्मदा नदी। तर नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर तो उगम अमरकंटक सातपुडा पर्वतरांगा मध्य प्रदेशमध्ये होतो। लांबी आहे एकूण 1350 किमी पूर्ण भारतातली, आणि महाराष्ट्रातील लांबी आहे 54 किमी एवढी आहे। विस्तार, तर नर्मदा नदीचा विस्तार विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत खचदरीतून वाहते। महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वायव्य भागातून ती जाते। महाराष्ट्रातील उपनद्या, तर डाव्या तीरावरून उदई व देवगंगा या नद्या येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून तवा ही नदी येऊन मिळते। तापी नदी, तर तापी नदीचा उगम हा मुलताई बैतूल मध्य प्रदेशमध्ये होतो, महादेव डोंगररांगामध्ये। तर लांबी किती आहे तापी नदीची? तर एकूण 724 किमी एवढी आहे पूर्ण भारतातील, आणि महाराष्ट्रातील लांबी 208 किमी एवढी आहे। विस्तार, तर अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरातमध्ये ती प्रवेश करते। आणि तापी नदी ही कोणती वाहिनी आहे? तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे। पुढे जाऊन ती अरबी समुद्रात मिळते गुजरातमधून। क्षेत्रफळ 51,504 किमी एवढं आहे भारतातील क्षेत्रफळ। महाराष्ट्रातील उपनद्या, डाव्या तीरावरून पूर्णा, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघूर, अंजनी, शिवा या नद्या डाव्या तीरावरून येऊन मिळतात, आणि उजव्या तीरावरून अरुणावती, गोमाई, मोर, वाकी, गुळी, अनेर या उजव्या तीरावरून तापी नदीला येऊन मिळतात। पूर्णा नदी, तर पूर्णा नदीचा उगम हा मेळघाटला होतो अमरावती जिल्ह्यामध्ये। प्रवाह अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव असा आहे। उपनद्या, डाव्या तीरावरून नंदुवन, भुलेश्वरी, शहानूर, चंद्रभागा, निपाणी या उपनद्या आहे, डाव्या तीरावरून येऊन मिळतात पूर्णा नदीला। आणि उजव्या तीरावरून मोरणा, मना, काटेपूर्णा, पेडी, उमा, नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा या नद्या उजव्या तीरावरून पूर्णा नदीला येऊन मिळतात। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे होतो। लांबी 1450 किमी एवढी आहे पूर्ण भारतातील लांबी, आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किमी आहे। पूर्ण भारतातील क्षेत्रफळ किती आहे? तर एकूण 3,13,389 किमी एवढं आहे, आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 1,52,588 किमी एवढं आहे। प्रवाह, तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, तेलंगणा व गडचिरोली। तर नांदेड जिल्ह्यातून तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा गडचिरोलीमध्ये ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते। उपनद्या, तर डाव्या तीरावरून दक्षिण पूर्णा, दुधना, मन्याड, कादवा, शिवना, खाम, दूधगंगा, प्राणहिता या नद्या गोदावरी नदीला डाव्या तीरावरून मिळतात, आणि उजव्या तीरावरून दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा या नद्या उजव्या तीरावरून येऊन मिळतात। तर गोदावरी ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे, आणि ती पुढे जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते। वर्धा, वैनगंगा, पैनगंगा नदी प्रणाली, तर वर्धा, वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत, आणि त्या गोदावरीस मिळतात। गोदावरी नदीचे उपखोरे आणि विदर्भातील सर्वात महत्त्वाची नदी प्रणाली आहे। तर उगम वर्धा नदीचा महादेव डोंगररांगा बैतूल मध्य प्रदेशमध्ये होतो, आणि वैनगंगाचा शिवनी, मैकल डोंगरामध्ये मध्य प्रदेशमध्येच होतो। पैनगंगा अजिंठा डोंगररांगामध्ये उगम होतो, आणि बुलढाणामध्ये अजिंठा डोंगररांगामध्ये उगम होतो। लांबी, वर्धाची लांबी आहे 455 किमी, राज्यातील सर्वात लांब
दक्षिण वाहिनी नदी आहे पैनगंगा नदी, तर 676 किमी एवढी आहे. महाराष्ट्रातील लांबी आणि विदर्भातील सर्वात लांब पूर्ववाहिनी नदी आहे पैनगंगा नदी. वैनगंगा नदीची लांबी किती आहे? 295 किमी एवढी आहे. क्षेत्रफळ वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, खोरे या तिन्ही नद्यांची मिळून क्षेत्रफळ किती आहे? तर 46,186 किमी एवढं आहे. उपनद्या, तर वर्धा नदीच्या उपनद्या बोर, वेण्णा, इराई या डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहेत. रामगंगा, पैनगंगा, निरगुंडा या उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहेत. वैनगंगा नदी, तर वैनगंगा नदीला सुलभन, वाघ, गाढवी, खोब्रागडी या उपनद्या डाव्या तीरावरून येऊन मिळतात आणि कन्हान, मूल, सर, बावडी, बावनथडी या उजव्या तीरावरून येऊन मिळतात. पैनगंगा नदी, तर पैनगंगा नदीला अर्णावती, अडाण, विदर्भी, खुनी या डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. कयाधू नदी ही उजव्या तीरावरून येऊन मिळते पैनगंगा नदीला. पुढची नदी भीमा नदी. तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकरला होतो. पुणे जिल्ह्यामध्ये लांबी 860 किमी एवढी आहे. भारतातील लांबी आणि महाराष्ट्रातील लांबी 451 किमी एवढी आहे. क्षेत्रफळ 77,000 किमी एवढं एकूण भारतातील क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 46,184 किमी एवढं आहे. आणि प्रवाह पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद असा आहे भीमा नदीचा प्रवाह. भीमा नदीच्या उपनद्या, तर डाव्या तीरावरून घोड आणि सीना या नद्या येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा या नद्या येऊन मिळतात भीमा नदीला. कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाबळेश्वरजवळ होतो. कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे आणि ती पुढं बंगालच्या उपसागरास मिळते. लांबी 1401 किमी आहे संपूर्ण भारतातील लांबी आणि महाराष्ट्रातील लांबी 282 किमी एवढी आहे. तर क्षेत्रफळ एकूण भारतातलं क्षेत्रफळ 2,59,600 किमी एवढं आहे आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 28,700 किमी एवढं आहे. तर उपनद्या, कृष्णा नदीच्या उपनद्या डाव्या तीरावरून कृष्णा नदीला येरळा, भीमा या 2 नद्या येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, घटप्रभा या नद्या येऊन मिळतात. तर वर्धा, वैनगंगा या नद्या प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या आहेत. तसेच वर्धा, वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते आणि प्राणहिताची लांबी किती आहे? तर 115 किमी एवढी आहे आणि ही गोदावरीची सर्वात महत्त्वाची मोठी उपनदी आहे.